महात्मा फुलेच्या द्विशताब्दी जयंती महोत्सव समारोहाच्या वतीनं राज्यभरामध्ये अशा पद्धतीनं भिडेवाडा भारतातील पहिली मुलींची शाळा याची प्रतिकृती जी आहे ते संपूर्ण राज्यभर जे आहे ते या ठिकाणी फिरवली जात आहे। भ्रमण जे आहे ते या प्रतिकृतीचं संपूर्ण राज्यभर केलं जात आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील लोकांना महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी ज्या पद्धतीनं शैक्षणिक चळवळ वाढवली त्याचं महत्त्व काय होतं हे समजून सांगण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीनं हा चित्ररथ जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। आणि या चित्ररथाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत संदेश जो आहे तो पोहोचला जावा या हेतूनं हा संपूर्ण उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवला जातोय। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांचा आसूड त्यासोबतच तत्ता सार महात्मा फुलेंचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकांसह ही शाळेची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। आणि त्या निमित्तानं जे आहे ते एक प्रबोधन जे आहे ते समाजाचं या ठिकाणी केलं जात आहे। कशा पद्धतीने ही यात्रा जी आहे ती भ्रमण करणार आहे आणि काय नेमकं या यात्रेचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत। ही यात्रा आज यवतमाळमध्ये आलेली आहे, कशा पद्धतीनं महत्त्व या संपूर्ण चित्ररथाचं आहे आणि काय नेमकं सांगा। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीला द्विशताब्दी वर्ष साजरा करीत असताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आदरणीय भुजबळ साहेबांनी ही भारतातली मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी आणि आई सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली त्या काळातील महिलांचे मुक्तीचे द्वार ही शाळा सुरू केली होती। आणि आज द्विशताब्दी वर्ष साजरा करीत असताना महात्मा ज्योतिराव फुलेंचे कार्य आई सावित्रीबाई फुलेंचे कार्य सर्वदूर पोहोचावे ती शाळा गावागावातल्या लोकांनी पाहू शकली नाही। आम्ही आज खेडोपाड्यावर शाळा शिकतो, मुलींना शाळा शिकण्याचे प्राधान्य आहे। मुलगी कलेक्टर अधिकारी बनत असताना मात्र ती मुलींची पहिली शाळा कशी होती ही आम्ही पुण्याला जाऊन बघू शकलो नाही। त्याच धर्तीवर आदरणीय भुजबळ साहेबांनी अशी प्रतिकृती तयार केली की जी गावागावात खेडोपाड्यामध्ये पोहोचू शकेल आणि त्याचं स्वागत करण्यासाठी सर्व गावकरी उत्सुक आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही पोहोचत आहे। आज वाशिमवरून आम्ही यवतमाळला हा चित्ररथ आणलेला आहे, याच्यातून सामाजिक क्रांती घडावी हा हेतू आहे। सामाजिक क्रांती घडावी, शैक्षणिक विचार जे आहेत ते महात्मा फुलेंचे सावित्रीबाई फुलेंचे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूनं ही पहिली मुलींची शाळेची चित्ररथ जो आहे तो या ठिकाणी आलेला आणि या चित्ररथाचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।